मैदानावरती गोलंदाज आपण बघू शकतात. प्रतीक तरे दाखल झाल्या. पहिला चेंडू सरळ फलंदाजाला मात्र थांबवत असताना विकेटकीपरच्या दसऱ्यामध्ये पोहोचतोय. डॉट बॉल. सुरुवात डॉट बॉलने केली आहे. मैदानावरती गोलंदाजी करत असताना मयूर ग्रुप संघासाठी गोलंदाज प्रतीकने बॅटल इंटरेस्ट राहणारे अगदी आपण पाहू शकतात. एका बाजूनं भला मोठ्या आव्हानाच्या दिशेने खरतर फलंदाजी करण्याचा प्रयत्न होईल या मॅच मध्ये आपण बघू शकाल. RD11 चांदप टीमच्या माध्यमातून हो इथे लॉक केलाय. तगडा फलंदाज मैदानावरती आपण बघू शकतोय. रोहितच्या बॅट मधून चेंडू पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स टावरिंग सिक्सर. षटकार. इथून आपण पाहू शकतायत बॅटर रोहितच्या बॅट मधून 6 पाहायला मिळालाय. दाफलकाला 6. हो वेगवान चेंडू. परफेक्ट यॉर्कर. वा भाई वा. मैदानावरती आम्ही देखील कमी नाही आहेत हे दर्शवले गोलंदाज प्रतीक तरेनं. आणि मॅच मध्ये महत्वाची विकेट. रोहित बाद नर्वस राहिलाय मैदानामध्ये बॅटिंग करत असताना. खेळपट्टीवरती फलंदाज आपण पाहू शकाल. अगदी रोहित हा खेळाडू कारण अगोदर त्याने षटकार लगावला त्याच्यानंतर तो बाद होतोय. मिडल सिक्सचा वेध घेणारा चेंडू मैदानावरती गोलंदाज बरोबर परफेक्ट यॉर्कर आणि फळीचं डिस्ट्रॉय केलं फलंदाज रोहितचं. गोलंदाज प्रतीक तरेनं 7 धावा स्कोर बोर्डला. 1 लॉस या सामन्यामध्ये. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग केली जाते. आपण पाहू शकतायत अगदी 12वी निसर्ग डाबाचे ओनर ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलं गेलंय खरतर आमचे आदरणीय चंदूदादा भंडारी यांच्या माध्यमातून RD11 चांदप टीमला. आणि चांदप संघ सध्या आपण पाहताय 6 या स्कोर बोर्डला पहिला लॉस करतोय. 4 षटकाचा सामना आहे. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज मैदानावरती प्रतीकने मात्र भरपूर चांगला झटका दिलेला आहे. सध्या आपण पाहू शकतोय त्याच्या षटकामध्ये बॅटिंग करणाऱ्या चांदप टीमला नवीन फलंदाज नामदेव दाखल होत आहेत. उपस्थित सर्वच क्रिकेट रसिकांचं आपण सहर्ष स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑनलाईनच्या माध्यमातून देखील भरपूर सारे प्रेक्षक जे आपल्या समवेत जॉईंट आहेत या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकतात. 8 ज्या मानाच्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या मानाच्या ट्रॉफीज खरतर उद्याच्या रात्रीमध्ये 8 गावामध्ये जात असताना पाहायला मिळतील. मागच्या वर्षी खरतर या स्पर्धेचा डिफेंडिंग चॅम्पियन सांगायला गेले तर अगदी वारलीपाडा संघ होता. परंतु वारलीपाडा या सीझन मध्ये या हंगामामध्ये या स्पर्धेमधून बाहेर पडत असताना आपण पाहिलाय. आणि जरूर या नवीन वर्षाच्या खरतर या स्पर्धेच्या 4थ्या पर्वामध्ये चॅम्पियन कोण असेल हे खरतर उद्याला जाहीर जरूर होणार आहे. परंतु आजची रात्र अगदी कोणाच्या बाजूने चांगली ठरेल हे देखील आपण बघतोय. गोलंदाज मैदानावरती प्रतीक गोलंदाजी करतोय. स्कोर बोर्डला 7 धावा आहेत. 1 विकेट. दबाव स्पष्टपणे दिसतोय बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. पुढे ठेवतात यॉर्कर चेंडू. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये बॅटर खेळपट्टीवरती रवीचा आपण पाहताय. गोलंदाज पुढे एकदा प्रतीक तरेचा हा डॉट बॉल. षटकार जरूर पडला होता परंतु तिथून परिणामी प्रतीकने देखील कठोर पद्धतीची उत्तरं मोजलीत आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. मयूर ग्रुप संघ मैदानावरती गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. या ऍक्शन मध्ये जर पाहिलं गेलं तर भरपूर चांगली चर्चा गोलंदाजीच्या माध्यमातून या संघाची होतीये. परंतु विसरून जमणार नाही. अपोजिट संघ तितकाच तुल्यबल ताकदीचा आहे आणि बरोबर बॅच मध्ये तितकीच चांगली मजा येणार आहे. खेचून मारले मिसामिंग. लॉंग ऑनचे फिल्डर पकडला जाईल आणि आज पुढे एकदा सेलिब्रेशन उमटवले मैदानावरती मयूर ग्रुप संघाने आणि गोलंदाज प्रतीक तरेनं. कारण पहिल्या ओव्हर मध्ये 2 गणाघाती फलंदाज बाद केले आहेत. पहिला रोहित आणि आता रवी. विकेट. प्रत्येकी वेळ करदारी प्रत्येकासाठी सारखीच नसते आणि सध्या आपण पाहू शकतायत आज हे धुवंत युद्ध हे महत्वाचं बॅटल जे आपण पाहतो या 2 टीमच्या दरम्यान सुरू होत आहे. आणि ज्यामध्ये पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजी करत असताना मयूर ग्रुप संघाला पहिल्या स्पेल मध्ये 2 विकेट मिळाले आहेत. 7 धावा स्कोर बोर्डला. 2 विकेट अशी परिस्थिती जी मात्र बॅटिंग करणाऱ्या आपण पाहू शकतायत 12वी निसर्ग डाबाचे ओनर सन्माननीय आदरणीय चंदूदादा भंडारी पुरस्कृत RD11 चांदप संघाची.
4 षटकाचा सामना आहे. फर्स्ट इनिंग मध्ये 24 बॉल टाकले जातील गोलंदाजी करत असताना मैर ग्रुप टीम कडनं आणि पहिल्या 24 बॉल मध्ये बॅटिंग खेळली जाते आहे सध्या RD11 चांदप टीमच्या माध्यमातून. 2 विकेट गमावले. दबाव स्पष्टपणे इथून दिसतोय फलंदाजी करणाऱ्या टीम वरती. दुसऱ्या स्पेल मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज श्लोक दाखल होतोय. समोर स्ट्रायकर एंडला फलंदाजी करत असताना बॅटर नामदेव पाहायला मिळत आहेत. फर्स्ट रात्रीमध्ये जर पाहिलं गेलं तर एक्स्ट्रा पोल मधून खेळ करत असताना आपण जरूर अगदी आदरणीय चंदूदादा भंडारी पुरस्कृत अगदी आपण पाहू शकता RD11 चांदप टीमला. लोबा फुल टॉस श्लोक दाखल झाल्या मैदानावरती ऑन बॉलिंग मार्क वरती. दुसऱ्या स्पेल मध्ये पहिला चेंडू डॉट. आज मैदानावरती भरपूर चांगला खेळ जो मात्र इथून पाहायला मिळतोय मैर ग्रुप संघाच्या माध्यमातून. जबरदस्त क्रिकेट. आज चर्चा भरपूर आतोनात होती या सामन्यामध्ये या टीमची. RD11 चांदप टीमला भरपूर थांबून ठेवलेलं स्कोर बोर्डला. लोबा फुल टॉस वाईड यॉर्कर होता. समोरचा दिसला अगदी स्लाइस केलं ड्राईव्ह केलंय आणि या चेंडूवरती मिळाल्या जात आहेत अगदी सध्या तरी 2 धाबा. नामदेवच्या बॅटमधून 2 धाबा येतील स्कोर बोर्डला. 9 धाबेवरती आपण बघू शकतो हा धावफलक. मॅच जबरदस्त आहे अगदी आपण पाहू शकता. 4 षटकाचा सामना आहे आणि जरूर गोलंदाजी करत असताना मैर ग्रुप संघ इथे आज भरपूर चांगली गोलंदाजीच्या माध्यमातून फर्स्ट इनिंग खेळली जाते आहे. शपोलून खेळण्याचा प्रयत्न उत्साह अधिकचा वाटतोय. लाऊड अफील तिथे केली आहे. पंचांकडे करतर दात बागण्याचा प्रयत्न होतोय पण विष्णू सर देखील इथे अधिकचे करतर एक्साइटेड नाही आहेत या अफील वरती. कारण कदाचित स्पष्टपणे त्यांना वाटते की चेंडू आणि बॅटचं कनेक्शन नाही आहे. बट विकेट किपर तिथे अधिकशी अपील करत असताना पाहायला मिळालेत आणि जरूर कदाचित LBW साठी ती अपील पाहायला मिळते. म्हणजे आता इथे चेक केलं जाईल बॅटर परफेक्टली पिचिंग मध्ये सापडलेला आहे की नाही आहे. आणि अगदी आपण पाहू शकतायत पिचिंग जी मात्र इथून बाहेरच्या दिशेला आहे. परफेक्टली बॅटर सेफ. उत्साह तर अधिकचा होता परंतु हा जो चेंडू पडल्यानंतर आपण बघू शकतोय पूर्णतः अगदी स्टम्प्सला चेंडू सोडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्या अनुषंगानं टीव्ही अंपायर लगेचच सांगतायत. एक्झॅक्ट थर्ड अंपायर आपण बघू शकाल विनायक गोरे सर आपल्याला पाहायला मिळतील ज्यांच्या माध्यमातून सिग्नल आलाय. फलंदाज सेफ. स्कोर बोर्डला 9 धाबा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज नामदेव फलंदाजी करतोय. दबाव भरपूर दिसतोय फलंदाजी वरती. बॅटर नामदेवच्या माध्यमातून सध्या अगदी स्ट्रायकर एंडला फलंदाजी होती आहे. लोबा फुल टॉस लॉफ्ट करायचं होतं कनेक्शन हवं तसं नाहीये. कार्पेट स्ट्रोक आपण पाहताय. लॉंगॉचे फिल्डर बॉल वरती पोहोचतील. मिळाला जाईल या चेंडूवरती फक्त आणि फक्त 1 धाव. आज मैदानावरती आपण पाहू शकतायत आवाज जो मात्र मैदानाच्या चबू बाजूला भरपूर प्रेक्षकांचा यायला सुरू राहिलाय. टाळ्या आणि शिट्ट्या या दोन्ही गोष्टी करतर वाजवल्या जात आहेत. मॅच महत्वाची आपण पाहू शकतोय. आज करतर जरूर जो एकसा सामना आपण पहिला पाहिला होता तिथे बाजी मारली कुळगाव CC टीमने आणि सध्या एकसा दुसरा सामना सुरू आहे. इथे देखील गोलंदाज श्लोकच्या माध्यमातून जबरदस्त बॉल डॉट डिलिव्हरी. आज मैदानावरती मात्र अगदी जबरदस्त क्रिकेट गोलंदाजी करत असताना मैर ग्रुप संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. स्कोर बोर्डला फक्त आणि फक्त 10 धाबा आहेत. 2 विकेट अशा पद्धतीचे धावफलक आपण पाहू शकतोय. 12वी निसर्ग डाबाचे ओनर चंदूदादा भंडारी पुरस्कृत खरतर RD11 चांदप टीमची. लोबा फुल टॉस लॉप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे बॉल वरती आहेत. कनेक्शन अब तसं बनलं नाहीये. या बॉल वरती देखील फक्त आणि फक्त अगदी जरूर फक्त आणि फक्त 1च रन्स मिळाले जाते. ओव्हर नंबर आपण पाहू शकता सध्याच्या घडीला 2चा खेळ संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीमध्ये स्कोर बोर्डला आपण पाहताय 11 धाबेवरती. 12 चेंडूचा सामना केला. बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल या सामन्यामध्ये अगदी RD11 चांदप टीमने आज पुरस्कृत कदाचित थोडेसे नाराज असणार आहेत. आपण बघू शकाल 12वी निसर्ग डाबाचे ओनर अगदी सन्माननीय आदरणीय नंदकुमार भंडारी दादांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले RD11 चांदप टीमला. आणि जरूर आज थोडेसे करतर नर्वस असणार आहेत कारण त्यांच्या मालकीचा संघ 2 षटकांमध्ये थोडासा बॅकफुटला दिसतोय आणि फ्रंट फूट वरती गोलंदाजी करत असताना चांगला खतरनाक खेळ जो मात्र मैदानामध्ये
अगदी मयूर ग्रुप संघाने दर्शवलेला आहे। पहिल्या स्पेलमध्ये प्रतीक तरेला आपण पाहिलं, दुसऱ्या षटकामध्ये श्लोकला आपण पाहिलंय। 2 ओव्हर्स मध्ये ऑलमोस्ट हवी तशी गोलंदाजी राहिली आहे, पण अजून देखील 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि कदाचित इथून फलंदाजीची झाकी बदलली तर मिनिमम 30 ते 35 धावा स्कोरबोर्डला उभारल्या जाऊ शकतील बॅटिंग करणाऱ्या AD11 चांदप संघाच्या। या दरम्यान जर पाहायला गेलं तर आमचे आदरणीय अगदी राकेश भगत दादांचं देखील शुभागमन झालेलं आहे। दादांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या, आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। दोस्तीच्या दुनियातील खरतर एक राजा माणूस आमचे राकेश दादा यांचं शुभागमन झालेलं आहे। दादा प्लीज आपण व्यासपीठावरती या। 11 धावा दाफलकावरती आहेत, षटक क्रमांक 3 ला सुरुवात होतीये। स्वतः जर पाहिलं गेलं तर अगदी मयूर दादा इथे बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेला पाहायला मिळतोय। पहिलाच बॉल फलंदाजाला मात्र इथून बीट करतोय, डॉट बॉल खेळपट्टीवरती आपण पाहू शकतात। आज मैदानावरती मात्र अगदी भरपूर चांगलं क्रिकेट जे मयूर ग्रुप संघाच्या माध्यमातून दर्शवलं जात आहे। विनंती असेल बाजूला जी शेकोटी पेटवली आहे खरतर त्या व्यक्तिमत्वांना की आपण थोडीशी आग कमी करा, कारण मैदानावरती हवेचा प्रभाव इथून थोडासा धुराचा प्रभाव जो मात्र हवेच्या साथीने करतर मैदानावरती येत चाललाय। मॅच जबरदस्त आहे, समोर आपण पाहू शकतात अगदी आठवड्यात मेहनत जे इथे खेळली जाते, संघर्ष मैदानाच्या आतमध्ये स्पष्टपणे करतर युद्ध स्तरावरती बनलाय। धावाची संधी, स्ट्राईक हवी होती बॅटर नामदेवला आणि ती आता केली जाईल विकेट सॅक्रिफाईस। थोडीशी बातचीत होती करतर तिथे पंचांकडे आपण पाहू शकतोय। मयूर ग्रुप संघ तिथे आपण थोडीशी चर्चा करत असताना बघतायत, कदाचित इथे हेच सांगतायत की कदाचित बॅटर थोडेसे थांबले होते, परंतु इथे तसं नाहीये। चेंडू करतर विकेट किपरच्या दसऱ्यामध्ये असो तिथे रन्स आपण देतो आणि जरूर इथे विकेट गमावला फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा आपण पाहू शकाल AD11 चांदप टीमने 13 ला 3 विकेट झाला। नेक्स्ट मॅच विनंती असेल पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती तयार, जड मध्ये केले यॉर्कर। आज गोलंदाजीच्या माध्यमातून मयूर ग्रुप संघाने जर पाहिलं गेलं तर ब्रह्मास्त्रच बाहेर काढले। डेफिनेटली जर पाहिलं तर यॉर्कर वरती यॉर्कर अशी गोलंदाजी जी मैदानामध्ये होतीये सध्या। चला विनंती असेल नेक्स्ट मॅच FK बॉयज कामगार त्यांच्या विपक्षात कुडेरान या 2 संघाच्या माध्यमातून दोन्ही टीम्स कॅप्टन पाठवून द्या। इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय। 14 धावा दाफलकावरती आहेत। सामन्यामध्ये आपण बघू शकाल भरपूर सारा इथून कमी दाफलक। बॅटिंग करणारा संघाचा मिसामिंग फटका बसला, बाची हातली टॉप एज पकडला जाईल, संपला खेळ। काळीमध्ये गमवावा लागेल अजून एक विकेट। फलंदाजी करत असताना आपण पाहू शकतात अगदी 12वी निसर्ग डाबा पुरस्कृत करतर आमचे आदरणीय नंदकुमार भंडारी दादांच्या माध्यमातून ज्या टीमला पुरस्कृत केलं AD11 चांदप संघ भरपूर भाग फुडलाय। 4था विकेट। फलंदाज मात्र इथे बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। 14 ला 4 विकेट। आजच्या रात्रीतील सर्वाधिक लो स्कोरिंग सामन्याचं वर्णन कदाचित व्हायला सुरुवात होते की काय या बॅटल मध्ये। गोलंदाजी करत असताना मयूर ग्रुप संघ सहजासहजी करतात इथून बॅटिंग करणं इतकंही सोपं नाही AD11 चांदप टीमला आणि ते स्पष्टपणे मैदानावरती आपण पाहता चाललोय सुरुवातीपासून। स्कोर बोर्डला 14 धावा 4 विकेट। दाफलकावरती मात्र खूप कमी धावा आपण पाहतोय या स्कोर बोर्डला बॅटिंग करणाऱ्या संघाच्या। समोर ठेवला ऑफकटचा वापर पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येतोय, तिथे छोट्या सिंगलचा प्रयत्न केलाय। चोरून मेरून काय होईना परंतु रन्स गरजेचे। बॅटिंग करणाऱ्या टीमला सिंगल येईल खूप उशिरानंतर दाफलकाला आपण पाहताय 15 धाबेवरती बॅटिंग करणारा इथे सध्या अगदी AD11 चांदप संघ पोहोचतोय। बॅटल खूप मजेदार पाहायला मिळेल। समोर अगदी आपण पाहताय गोलंदाजीच्या जोरावरती मयूर ग्रुप संघाने भरपूर चांगली चर्चा केली आहे। षटकाचा अंतिम चेंडू तिथे आपण पाहताय फलंदाज बीट राहिले होते, विकेट किपर थोडेसे मिस्टेक करतात, त्याच गोष्टीचा फायदा होईल। सिंगल मिळाली जाते आणि अगदी या सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक मैदानावरती 3चा खेळ संपेल आणि 3 षटकाच्या समाप्तीमध्ये दाफलकावरती आपण पाहू शकतात बॅटिंग करणाऱ्या
अगदी आडिलेबत चांदप संघाच्या 16 धाबा. आज थोडेसे करतात पुरस्कृत ते नाराज दिसत आहेत. अगदी नंदकुमार करदर भंडारी दादा जे अगदी आज थोडेसे नर्वस असणार आहेत. मॅच मध्ये अगदी त्यांच्या मालकीचा संघ मैदानावरती भरपूर स्ट्रगल करतोय. सामन्यामध्ये आपण पाहताय 18 चेंडूचा सामना केलाय. आडिलेबत चांदप संघ 16 वरती पोहोचतोय. अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. तिथे आपण पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजीसाठी अगदी प्रतीक दादा इथे दाखल झालेला पाहायला मिळतोय. जरूर मयूर ग्रुपच्या वतीनं करतर भरपूर चांगली स्पर्धा जी आपण जरूर पाहतो. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक त्या स्पर्धेची चर्चा हातोनात करतर संपूर्ण जगभरामध्ये राहिलेली आहे. आणि आज आपण बघू शकतो संपूर्ण मयूर ग्रुप संघ मैदानावरती खेळतोय. समोरचा दिसला अगदी स्लाइस केले कव्हरच्या दिशेमध्ये फटका आपण बघू शकतोय. फिल्डर बॉल वरती आली आहे. 1 रन वेगात कंप्लीट केली आहे. दुसरा धाबेचा प्रयत्न फलंदाजाने एकमेकांना कॉलिंग तिथे कदाचित जरूर दिलं होतं दुसऱ्या धाबेचं, परंतु एकाच एंड दोन्ही फलंदाज धावत होते. थोडीशी अगदी इथून टक्कर जी मात्र उदसन आपण पाहिली आहे. 2 धाबा मिळतील नामदेवच्या बॅटमधून स्कोर बोर्डला 18 धाबा. या षटकामध्ये अधिकच्या धाबा आणाव्या लागतील बॅटिंग करत असताना अगदी बॅटर नामदेवला. चला अगदी आमचे डीजे श्याम सर देखील ते उपस्थित होत आहेत. खरतर कालच आम्ही त्यांच्याकडनं फरमाईश कबूल केली होती की उद्या तुम्हाला यायचं आणि जरूर डीजे श्याम आपले इथे उपस्थित होत आहेत. सरांना विनंती असेल आपण डीजेच्या माध्यमातून आता पोहोचायचंय थेट ऑपरेटिंग भूमिकेमध्ये. एक साथ थ्रो मैदानावरती केला. 1 सिंगल वेगात कंप्लीट केली. दुसऱ्या धाबेचा मनसुबा तिथे राखला आणि व्हाईट प्लस अगदी आपण पाहू शकतात विकेट. व्हाईट प्लस विष्णू सर इथे 1 रन घेतले की 2. व्हाईट प्लस 2 धाबा ज्या मात्र इथे घेतलेला आपण पाहताय. जरूर चेक केलं जात आहे फलंदाजाच्या बॅटवरती चेंडू कनेक्शन करतोय की नाहीये. इथून चेक होत असताना आपण बघतोय. आणि व्हाईट बॉल अगदी स्पष्टपणे आउटसाइड द ऑफस्टिक हा चेंडू आपण बघू शकाल. अतिरिक्त चेंडू मैदानावरती गोलंदाज इथे फेकत असताना आपण पाहताय स्कोर बोर्डला 21 धाबा. चांदप संघाच्या फुलटॉस चेंडू नो बॉल. मैदानावरती नशिबीतून आता कदाचित फोपावायला सुरुवात राहिली आहे फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. अतिरिक्त धाबा येत आहेत. जिथे धाबा कमी आहेत मैदानावरती अगोदरच बॅटिंग करणारे अगदी आडिलेबत चांदप संघाच्या तिथे मैदानावरती आता नक्कीच एकसा गोलंदाजी व्हायला सुरुवात राहिली आहे. म्हणजे लक फॅक्टर इथून आता आजमावेल. याही चेंडूवरती आपण पाहू शकतात नो प्लस 2 रन्स म्हणजे एकूण 3 धाबा मिळायला जातात आणि 3च्या मदतीने स्कोर बोर्डला 24 धाबा. अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती प्रगती पथावरती तिथे आपण पाहू शकतात प्रतीक पिसेकर इथे गोलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. आणि जबळ या षटकामध्ये आपण बघू शकाल अधिकशी आता इथून अतिरिक्त गोलंदाजी होतीये. मागच्या 3 षटकांमध्ये खरं तर धावा नव्हता, परंतु या षटकामध्ये धावा येत आहेत. म्हणजे अगदी वेळेने पुन्हा एकदा दर्शवायला सुरुवात केली आहे की चांदप संघ धावफलकावरती मजबूत होऊ शकेल. शपलोट खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट फाईट मध्ये चेंडू एंटर केला. फटका इथून स्टॉपेबल केला शॉर्ट फाईटच्या फिल्डर्सने. मिळाली जाते फक्त आणि फक्त 1 धाव. अंतिम षटक मैदानावरती प्रगती पथावरती सुरू आहे. नेक्स्ट मॅच देखील तितकीच जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी कामगारच्या विपक्षात कुडेरान अशा पद्धतीचा पुढचा सामना आपण पाहणार आहोत. यावेळेस वेगवान चेंडू पडल्यानंतर सरळ आपण बघू शकतायत बाईटच्या माध्यमातून एक सिंगल जी या बॉलवरती देखील मिळाली जातीये. मिनिमम 30 ते 35 धाबा जर बनल्या तर अगदी मॅच मात्र सेकंड इनिंग मध्ये देखील रफ अँड टफ अशा पद्धतीची होईल यात मात्र ती शंका नाहीये, कारण त्या प्रकारची गोलंदाजी फलंदाजी करणाऱ्या टीमची देखील आहे. वेगवान चेंडू आफिल आणि एक्झॅक्टली आता सामन्यामध्ये आपण बघू शकतात सध्याच्या घडीला इथून मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला लागतोय अजून एक विकेट. फलंदाज बाद. LBW च्या माध्यमातून इथून फलंदाज जो मात्र अगदी बरोबर
मिडल स्टिक वरती सापडला, स्टंप वरती सापडलाय आणि तिथे आपण पाहताय विकेट अजून एक लागतोय. अगोदरच जाफलकावरती नर्वस रणनीती आहे आणि त्यामध्ये अजून एक विकेट या सामन्यामध्ये खेळताना बॅटिंग करणाऱ्या संघाला आपण पाहताय. स्कोरबोर्डला 26 धाबा, 6 विकेट. मैदानामध्ये आपण बघतायत नवीन फलंदाज सध्याच्या घडीला इथून अनिल दाखल झालेत. अंतिम षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे. कमसे कम इथे एकतरी मोठा फटका यावा लागेल. कठीण काळामधून कदाचित जर उंच सराच्या दाफलकावरती नोंदणी द्यायची असेल बॅटिंग करणाऱ्या टीमला तर येणाऱ्या फलंदाजाला मनसुबा बदलावा लागेल. हाकुडबाट्याचा बॉल गॅपमध्ये चेंडू ढकलतायत फाईन मध्ये. क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचलेत. एक सिंगल वेगात कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न, 2 धाबा इथे जरूर घेतल्या. तिसरीसाठी निघाले. धाबाची संधी तिथे आपण पाहू शकाल. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट मिळाल्या जात आहेत. बरोबर या चेंडूवरती 3 धाबा. बॅटिंग करणारे अगदी सध्या आपण पाहू शकतायत अगदी नंदूदादा भंडारी पुरस्कृत RD11 चांदम संघाच्या आपण बघाल 29 धाबा. या षटकामध्ये सध्या तरी अगदी 12 धाबा घेण्यात यशस्वी राहिली आहे. बॅटिंग करत असताना चांदम टीमची फलंदाजी, सामन्यामध्ये अगदी गोलंदाजी करत असताना मयूर ग्रुप संघाला आपण पाहतोय 3 षटक लाजवाब होती. परंतु या षटकामध्ये थोडीशी अतिरिक्त गोलंदाजी राहिली आहे. क्षेत्ररक्षकाने देखील हवा तसा पाठिंबा दिला नाही आहे आणि त्याचमुळे हे षटक थोडंसं महागडं जे मात्र मैदानावरती ठरलं गेलं आहे. अंतिम षटकातील अगदी अंतिम बॉलचा खेळ शिल्लक आहे. मैदानामध्ये गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं सज्ज होत आहेत. समोर राईट हँडर फलंदाज मैदानावरती आपण किरण या फलंदाजाला बघताय. एक मोठा फटका या सामन्यामध्ये उंचीच्या दाफलकावरती पोहोचवेल का बॅटिंग करणाऱ्या टीमला. जडमध्ये केलं. समोरच्या खोदून काढता. दुसऱ्या धाब्यासाठी निघाले आहेत. एक सिंगल पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न गमवा लागेल. विकेट अंत भरपूर चांगला होईल. इथे धाबाच्या माध्यमातून विकेट मिळते आणि फर्स्ट इनिंगचा खेळ समाप्त होत असताना आपण बघाल फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग केली. अगदी आपण बघू शकतायत RD11 चांदम टीमने ज्यांच्या दाफलकाला 30 धाबा ज्या मात्र बनत असताना आपण पाहतोय आणि 31 धाबेचा पाठला मैदानावरती केला जाईल अगदी मयूर ग्रुप संघाच्या माध्यमातून. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय. अगदी आपल्याला पाहायला मिळेल MK बॉईज खामगर त्यांच्या विरोधात कुडेरान या 2 टीमच्या माध्यमातून. चला दोन्ही संघ आपापला कॅप्टन आपण पाठवून द्या. लगेचच नाणेफेकी संपादित करून घेतोय आपण. दादा शेवाळे सरांचा थँक्यू. थँक्यू सो मच प्रकाशजी भला सर. मॅच पाहायला मिळते आहे. एक एक्स्ट्रा पोलचा नक्कीच हा सामना पाहायला मिळतोय. 2 दादा संघ या अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर विभागातील पाहायला मिळतात. एका साइडला
चांदप दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतं मयूर ग्रुप. टार्गेट सेट केले गेले, 31चं टार्गेट दिले गेले. चला बॅटर देखील लवकरात लवकर ओपनिंग पेअर, चला पण ओपनिंग पेअर देखील मयूर ग्रुप पाठवून द्यायचे. काय बॉलिंग राहिली आज या मॅच मध्ये मयूर ग्रुपच्या माध्यमातून. पूर्णपणे नक्की टॉप ऑर्डर तो ढासळला गेला, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये थोडासा धावा मात्र जमवण्यात यशस्वी ठरलेला तो संघ पाहायला मिळतोय. चांदप संघ बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. विवेक आणि प्रतीक पिसेकर ही जोडी पाहायला मिळते. प्रतीक पिसेकर, विवेक पिसेकर ही जोडी पाहायला मिळते मयूर ग्रुप संघाकडनं. टार्गेट आहे 31चा पाठलाग करायचा आहे. एक मोठा सामना पाहायला मिळेल. पाहू शकाल कशा प्रकारे होईल रन चेस, होतील का धावा चेस, होतील का डिफेंड. उर्वरित 4 षटकामध्ये पाहायला मिळेल. चांगली स्पर्धा पाहायला मिळते मित्रांनो. आई गावदेवी पिंपलवाडी व साईल 11 शिळंदवाडी आयोजित हा चषक पाहायला मिळतोय. साईल प्रतिष्ठान व कृष्णा स्मृती चषकाचा थरार पाहायला मिळतोय. आजची 6वी रात्र आरडी क्रीडा संकुलामध्ये आलेल्या संपूर्ण प्रेक्षक वर्गाचं या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत करतोय. प्रेक्षक वर्ग ज्या टीम्स पोहोचल्या गेल्यात, आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत या ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून. जेव्हा मॅचकडे बॅटिंगला पाहायला मिळतोय विवेक नॉसला प्रतीक. पाठलाग करायचा 31चा, 31चा चेस करायचा आहे. चांदप एंडकडनं पहिला स्पेल हाताळण्यासाठी गोलंदाज पाहायला मिळतोय. चांदप एक्सप्रेस विवेक, विवेक टू विवेक, गोलंदाज विवेक. बॅटिंगला देखील विवेक पाहायला मिळतोय. पहिला बॉल ओव्हर द विकेट. अडवा बॅटने स्लाइस केलाय, चांगला फटका, डाऊन द फटका सजवायचा होता. फिल्डिंग देखील चांगली पाहायला मिळते. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. क्विकली कॉल, क्विकली सिंगल. एका पहिल्या बॉल वरती पाहू शकाल अडवा बॅटने चांगली फिल्डिंग राहिली गेली ती ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर रिजन मधनं. पहिल्या बॉल मध्ये पहिली धाव मात्र कंप्लीट केली गेली आहे. बॅटिंगला प्रतीक पिसेकर, एक मोठं नाव. यस, गोलंदाज विवेक, बॅटिंगला प्रतीक पिसेकर. हा बॉल जाऊ दिलाय आउटसाइड ऑफ स्टंप. पंचाची दुनिया समांतर धाव आहे तिला वांतर. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते. 2 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात मयूर ग्रुप संघाची. धावसंख्या 2 विदाउट लॉस. बेस वर्सेस बेसची लढाई आहे. काटेकी टक्कर 2 संघांना पाहायला मिळते आहे. चांदप विपक्ष मयूर ग्रुप. करायचा होता, हा माट करायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही आहे. बॅटल मात्र रंगेल. देखील मॅच शेवटपर्यंत जाईल का, कारण अशा भरपूर सामने या मैदानावरती पाहायला मिळालेत मागील 5 ते 6 दिवसांपासून. 2 बॉल 2 धावा धाव फलकावरती. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल विवेक, प्रतीक साडी. या बॉलमध्ये आडवा बॅटने स्लाइस करायचा होता. पाहू शकाल रनआउटची चान्स पोहोचलेली, यशस्वीरित्या पोहोचले गेले आहेत प्रतीक पिसेकर. हा बॅटर कोपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत. धावसंख्या धाव फलकावरती 3 धावा. 3 बॉलचा खेळ झाला. 3 धावा धाव फलकावरती. शांत ठेवलाय विवेक. आमचं घरचं मैदान आहे, सतत प्रॅक्टिस करतात हा संघ चांदप टीम. यस, गोलंदाज विवेक चांदप एंडकडनं. या बॉल वरती देखील चांगला बॉल, लाईन चांगली पाहायला मिळते, परंतु मात्र वाईट साइड डीआरएस घेतला गेलाय. यस, तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे. धीरज निरगुडा हे जॉईन झालेत आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. चेक केलं जाईल लाईन लेन. यस, वाईट बॉल, वाईट बॉल. धावसंख्या धाव फलकावरती 4. 3 बॉलचा खेळ झालाय. 4 धावा धाव फलकावरती. पाठलाग करायचा 31चा. गोलंदाज सज्ज चांदप एंडकडनं विवेक. बॅटिंगला
विवेक आडवा बॅटने स्लाइस केलाय, पाहू शकाल क्विकली कॉल, रनआउटची चान्स होती, बॉल कलेक्ट झाला नाही आहे, हात आया पर मुंह नाही लगा. पाहू शकाल जे हाफ चान्स आहेत, हा सामना जिंकायचा आहे, हाफ चान्स आहे त्याला फुल मध्ये कन्वर्ट करावं लागेल. लोवेस्ट स्कोर मॅच अशा भरपूर सारा मजेदार होत आहेत आणि मजेदार असतात मित्रांनो त्या लोवेस्ट स्कोरच्या मॅचेस. हाय व्होल्टेज, 4 बॉल धावसका 5. बॅटिंगला प्रतीक पिसेकर, यस पुढील बॉल विवेक प्रतीक पिसेकर साठी. अडवा बॅटने चांगला फटका आहे, डाऊन दिला फटका, पाहू शाल शोधलाय गॅप, लावलाय मॅप, प्रतीक पिसेकरचा वार आलाय, बॉल सीमा पार, चौकार, 4 धावा. धावसका धाव फलक होती पाहायला 9 धावा, चांगला फटका एक जोडलेला प्रतीक पिसेकर आपल्या बॅट मधनं. धावसका धाव फलक होती 9 धावा. पुढील बॉल विवेक, या बॉल वरती स्क्वेअर करता फटका सुजवायचा होता, चांगला इथे मात्र पाऊशाल कमबॅक केले गेलाय. षटक पहिला समाप्त झालाय, एक तेरी ते दुसरी मेरी. षटका खेरीज पहिल्या षटकाखेरीज 9 धावा आल्यात, 18 मध्ये बनवायच्या 22 धावा 3 ओव्हर मध्ये. जिंकण्यासाठी मयूर ग्रुप या संघाला जिंकण्यासाठी 22 धाव्यांची गरज. होतील का होतील का डिफेंड. 9 धावा झालेल्या पाहायला मिळतात. 18 मध्ये बनवायच्या 22 धावा. दोन्ही संघाचे पाठीराखे मात्र तुडुंब गर्दी पाहायला मिळते. पाठीराखे मात्र पाहू शकाल भरपूर सारे मयूर ग्रुपचे पाठीराखे देखील आहेत. त्याचबरोबर चांदप टीमला सपोर्ट करण्यासाठी संपूर्ण चांदप गावच आलेला पाहायला मिळतोय. पाहू शकाल जो चांदप संघ पाहायला मिळतोय, जो पुरस्कृत केला गेलाय नंदूदादा भंडारी साहेबांकडनं, माजी उपसरपंच चांदप, त्याचबरोबर बारवी निसर्ग ढाब्याच्या सर्व शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील एक मोठं नाव, युवा उद्योजकांचे नक्कीच पाहू शकाल गळ्यातील ताईत बनलेले. त्यांनी पुरस्कृत केलेला संघ नंदूदादा भंडारी साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ पाहायला मिळतोय आरडी चांदप. दुसऱ्या बाजूला पाहू शकाल मयूर पिसेकर, प्रतीक पिसेकर यांनी पुरस्कृत केलेला संघ पाहायला मिळतोय. मयूर ग्रुप हा संघ पाहायला मिळतोय. जयेश तयार, बॅटिंगला विवेक. 18 मध्ये बनवायच्यात 22, 3 ओव्हर मध्ये 22 धावा चेस करायच्या आहेत, करावा लागतीलच, कारण नॉकआउटच्या मॅचेस पाहायला मिळतात मित्रांनो. इथे मात्र पाहू शकाल बॉटमॅनचा भरपूर वापर करायचा होता, मिस टायमिंग, फटका फसलाय. 2 फिल्डरच्या मधोमध बॉल मात्र ट्रॅव्हल झालेला पाहायला मिळतोय आणि 2 धावा धाव फलकामध्ये पाहू शकाल. बॉटमॅनचा भरपूर वापर करत स्लाइस करत बॅटची हलकीशी लिडिंग एज लागली होती, टॉप एज लागली गेली होती. या बॉल मध्ये धाव फलकामध्ये 2 धावा पाहायला मिळतात. नाही तर थोडंसं फिल्डिंग मध्ये पाहू शकाल चेंजेस पाहायला मिळतात आरडी चांदप संघाकडनं. फुललेनचा बॉल, बोटा फिरवल्या, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघताना पाहायला मिळतोय. याच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल जयेशला जर या धावा डिफेंड करायच्या आहेत तर, कारण बॅटिंग लाईन मजूर ग्रुपची देखील मजबूत आहे. जयेश तयार, बॅटिंगला विवेक. पाऊशल ऍक्शन रिप्ले. फुललेनचा बॉल, पुढे पायात टाकलेला बॉल, बॅट अँड पॅड मध्ये टाकला होता, फ्लिक करायचं होतं. गोलंदाज त्या बॉल वरती जातोय. एक धाव फलकावरती धाव फलकावरती पाहायला मिळते 12. मयूर ग्रुप या संघाची धावसंख्या 12 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 31चा पाठलाग करायचा आहे. हाय व्होल्टेज ड्रामा, कोण पडेगा किस पर बारी हे तर वेळ सांगून जाईल. एका बॉल मयूर ग्रुप, दुसरा बॉल आरडी चांदप. या अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर विभागातील 2 दादा संघ पाहायला मिळतात या क्रीडांगणावरती. आज मात्र या चषकाच्या माध्यमातून 2 टीम भिडतायत आमने सामने. याही बॉलवरती पाहू शकाल स्विंग केले, बॉलला थांबवलंय, सरळ बॅटने मात्र फटका सजवायचा. प्रतीक पिसेकरला मात्र डॉट टाकला गेलाय. चांगला बॉल, चांगली लाईन, चांगल्या जयेशच्या मार्फत धाव फलकावरती पाहायला मिळते 12. आता कोलानालाही थारा हे सिद्ध होईल. दोन्ही प्रेक्षक पाहू शकाल, दोन्ही टीमचे पाठराखे भरपूर पाहायला मिळतात. 12 धावा झालेल्या पाहायला मिळतात. पुढील बॉल जयेश आरडी चांदप यांकडनं ओव्हर द विकेट.
पुन्हा एकदा पाहूशा लेंथ लाईन पाहायला मिळते प्रतीक पिसेकरला, आणखीन एक बॉल डॉट. थोडासा प्रेशर मध्ये प्रतीक पिसेकर पाहायला मिळतो. आता मात्र हे पाहूशाल परत प्रेक्षकाची गर्दी पाहायला मिळते, ही झुंबड पाहू शकाल. 5 बॉल हाताले 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज. वाह, तारडी चांदप टीम जबरदस्त गोलंदाज जयेशच्या मार्फत पाहायला मिळतोय. उत्तम उदाहरण बॉलिंग मार्फत देतोय. पुढे टाकलेला बॉल, या बॉल वरती पाहू शकाल एक सिंगल घेतली गेली आहे. षटक क्रमांक झालाय. धावसका पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. धावसका 13. 12 मध्ये बनवायच्या 18 धावा. 2 ओव्हर मध्ये बनवायच्या 18 धावा. 2 ओव्हर मध्ये बनवायच्या 18 धावा. कोण जिंकेल, हु विन दिस मॅच आय डोंट नो. याचा प्रत्येक प्रेक्षकाने विचारला तर याचं उत्तर येईल कोणी जिंकू शकतं का. क्रिकेट इज अनप्रेडिक्टेबल. क्रिकेटमध्ये प्रेडिक्शन सगळे फेल आहेत. 12 मध्ये बनवायच्या 18 धावा. 12 चेंडू 18 धावांची गरज जिंकण्यासाठी. ह्या ट्रॉफ्या पाहू शकाल आपण दाखवल्या जात आहेत. ब्रदर्स स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हा वर्ल्ड कपच आहे. पिंपलोली वाडी आणि शिळंदवाडीचा स्वप्नात होता तो सत्यात उतरवण्याचं काम केलं गेलंय संपूर्ण ऑर्गनाइज कमिटीच्या मार्फत. 12 चेंडू 18 धावांची गरज. पाण्याची मागणी केली जाते. टीम हडल खेळला जातोय. कोणता संदेश डगआउट मध्ये आलाय हे सुद्धा तितकंच पाहणं गरजेचं असेल. 12 मध्ये बनवायच्या 18 धावा. यस, ज्यांच्या माध्यमातून ह्या ट्रॉफ्या दिल्या गेल्यात विराजदादा देशमुख साहेबांकडनं ह्या पुरस्कृत केल्या गेल्यात. धन्यवाद विराजदादा देशमुख या स्पर्धेसाठी या ट्रॉफ्या दिल्याबद्दल, पुरस्कृत केल्याबद्दल. त्याचबरोबर आरडी क्रीडा संकुल चांदप, MIDC बार्बी डॅम, ऍडव्होकेट सन्माननीय आदरणीय रोहिदाजी भंडारी साहेब विशेष सहकार्य. व्होल्टेज ड्रामा, कोण सामना जिंकेल. 12 मध्ये बनवायचा 18 धावा मयूर ग्रुप या संघासाठी. कौशल प्रतीक पिसेकर, सलामीर बॅटर विवेक पिसेकर, 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. 12 बॉल 18 धावा. या बॉलवरती एज अँड गॉन, बॅटची लागली आहे लीडिंग एज. प्रतीक पिसेकर पाऊशाल बाद होताना पाहायला मिळतात. एज अँड गॉन लागलेला हा मोठा धक्का. प्रतीक पिसेकरचे मात्र एक गोल्डन विकेट घेतली गेली आहे. मयूर ग्रुप संघाला लागलेला पहिला धक्का, पहिला हादरा. 13 वरती ब्रेक थ्रू मिळवून देण्याचं काम 3ऱ्या ओव्हर मध्ये गोलंदाज पाहायला मिळतो. रवीनं मात्र ब्रेक थ्रू लगाम लावण्याचं काम, तो स्कोर कार्ड वाढत होता त्याला मात्र नक्कीच ते स्टॉप केलं गेलंय. 13 वरती लागलेला पहिला धक्का. प्रतीक पिसेकर गॉन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. मिस्टर अनिकेत इन ॲट नंबर 3 वरती. रवी भोईर साठी कॅश प्राइज आलेले आहे सन्मान्य संघ मालकांकडनं नंदुदादा भंडारी यांच्या माध्यमातून. कॅश प्राइज रवी भोईरने जर हा विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तब्बल 1111 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. 1111 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. 11 मध्ये बनवायच्या 18 धावा. 11 बॉल 18 धावा. आजच्या रजनीमधील 6व्या रजनीमधील पाहायला मिळतोय एक मोठा सामना. चांदप विपक्ष मयूर ग्रुप. इथे बघा पेस मध्ये बीट केलाय. पेस मध्ये बीट केले गेले. ओयूटी विकेट कीपर त्या बॉल खाली पाहायला मिळतोय. लागलेला आणखी एक धक्का. तू चल मी अशी परिस्थिती बॅक टू बॅक. दे धक्का, इरादा पक्का. रवी भोईरचा मात्र पाऊशाल वार पाहायला मिळतोय. बाद केले गेले आहेत. या बॉल मध्ये जर विकेट आली तर सन्माननीय आदरणीय नंदुदादा भंडारी साहेबांकडनं 1111 रुपयांचा कॅश प्राइज दिला जाईल. 1111 ऑन हॅट्रिक नाव. परंतु पाऊशाल काय घडेल काय बिघडेल ऑन हॅट्रिक वरती. आता मात्र बॅटिंगला निरंजन पाहायला मिळतोय. मयूर ग्रुप थोडासा संकटात सापडलाय. 10 मध्ये बनवायच्या 18 धावा.
हाय व्होल्टेज ड्रामा मॅच बनवून चाललेली पाहायला मिळतोय. थरका पुडवणारा, अंगावरती शहारे आणणारा हा सामना पाहायला मिळतोय. या 6व्या रजनीमधील एक मोठा सामना. मयूर ग्रुप विपक्ष आरडी चांदप. बेस वर्सेस बेस ची लढाई. कोण जिंकेल? होतील का जे 31 धावा चेस, होतील का डिफेन 31 धावा? हे वेळ सांगून जाईल. 10 मध्ये 18 नवीन बॅटर निरंजन, परंतु गोलंदाज ऑन हॅट्रिक. आडव्या बॅटने स्लाइस केलाय, चांगला फटका आहे. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर मध्ये फिल्डर आलेले पाहायला मिळतात. बॉल उचलणार, फेकी करणार, एक सिंगल कंप्लीट. क्विकली कॉल, क्विकली सिंगल. एका सिंगलच्या मार्फत धावसंख्या 14 पाहायला मिळते आहे. 9 मध्ये बनवायच्या 17 धावा. 9 चेंडू 17 धावा. लहरों से डर कर नौका पार नाही होती, कोशिश करणे वालों के कभी हार नाही होती. प्रयत्न केले पाहिजेत. पण तो क्रिकेट मध्ये पाहू शकता संघर्ष आणि संघर्ष जीवपणाला लागलेला पाहायला मिळतोय. एका बाजूला मयूर ग्रुप, दुसऱ्या बाजूला आरडी चांदप. 9 मध्ये 17 बनवायच्यात. पुढील बॉल ओव्हर द विकेट. आडवा बॅटने स्लाइस केलाय, फटका चांगला. गॅप मध्ये बॉल टॅप केले, बॉल निघून चाललाय सीमा पार. मिलेंगे 4 तो बेड़ा होगा पार. ये बैटर विवेक के बल्ले से आग उगलता हुआ ये बड़ा चौका. सोमट डीजे, थँक्यू सो मच डीजे. 2 गडीमध्ये 18 धावा धावफलकावधी बनवायच्यात मयूर ग्रुप संघाला. 8 मध्ये 13. एक तेरी ते दुसरी मेरी, तू शेर तर मी सव्वा शेर, अशी लढाई पाहायला मिळते आहे. कधी सामना पाहू शकाल चांदप संघाकडनं, कधी सामना मयूर ग्रुप कडे पाहायला मिळतोय. अजूनही सामना बॅलन्स आहे. 8 मध्ये बनवायच्या 13 धावा. आजच्या या 6व्या रजनीतील एक मोठा सामना पाहायला मिळतोय. 8 बॉल 13 जिंकण्यासाठी मयूर ग्रुप संघाला. बॅटिंगला विवेक. वाईड यॉर्करचा प्रयास पाहायला मिळतो. पंच दुनियात फैलावले गेले आहेत. या सिरीज अतिरिक्त एक्स्ट्रा रन्स खात्यामध्ये ऍड होतात. धावसंख्या धावफलकावरती 2 गडी बाद 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 8 मध्ये 12 धावा. पाहुशाल जो संघ आहे घरच्या मैदानावरती खेळतोय आरडी चांदप. अनुभवाची काही कमी नाही आहे. पूर्ण मैदानाची चाचपणी देखील करतायत, कारण की त्यांचं होम ग्राउंड आहे. प्रत्येक दिवशी प्रॅक्टिस करत असतात. कुठेतरी विकेट देखील त्यांची ओळखीची आहे. 8 मध्ये 12 धावा. बॅटिंगला विवेक. पुढे टाकलेला बॉल स्ट्राईक ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो. ओव्हर द बॉल हेडर मारलेला फटका. डाऊन द ट्रॅक. एक सिंगल येते. एका सिंगलच्या मार्फत धावफलकावधी पाहायला मिळते. धावसंख्या पाहायला मिळते 20 ऑन द बोर्ड. 7 मध्ये बनवायच्या 11 धावा. किसका होगा बेडा पार? कोण जिंकेल? अजून बाकी आहे. 7 मध्ये 11 धावांची गरज जिंकण्यासाठी मयूर ग्रुप संघाला. यास पुढील बॉल गोलंदाज सज्ज. फुल टॉस बॉल. इथे मात्र पाहू शकाल पेस मध्ये बीट केलं होतं. फिल्डर मिड ऑफचा फिल्डर मात्र पाहू शकाल त्या बॉल वरती जातोय. एक सिंगल येते. एका सिंगलच्या मार्फत धावसंख्या धावफलकावधी 2 गडी बाद 21. 6 बॉल 10 धावांची गरज. यस बॅटिंग करणाऱ्या टीमने मात्र नक्की पाहू शकाल डीआरएस घेतले गेला. हाईट फॅक्टर साठी बीमर साठी चेक केलं जाईल. फेअर डिलिव्हरी. बॅटिंग करणाऱ्या टीमने मात्र आता डीआरएस गमावलाय. नो मोर डीआरएस. 6 मध्ये बनवायच्या 10 धावा. काय सामना पाहायला मिळतो या रजनी 6व्या रात्री मधला. एका बाजूला पाहायला मिळतो प्रतीक पिसेकर, मयूर पिसेकर यांनी पुरस्कृत केलेला संघ मयूर ग्रुप. दुसऱ्या बाजूला नंदू दादा भंडारी साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ आरडी चांदप. हा जल्लोष सांगून जो ते टाळ्या होत आहेत, शिट्ट्या होत आहेत. हाय व्होल्टेज ड्रामा होणं चाललेला पाहायला मिळतोय. 6 मध्ये 10 धावा. 6 चेंडू 10 धावा जिंकण्यासाठी बॅटिंगला निरंजन असेल तर 4थ्या स्पेल साठी महत्वपूर्ण कॅप्टनने मात्र जी धुरा सोपवली गेली आहे गोलंदाजी मार्क वरती. यश भोईर नावात यश आहे. 6 चेंडू 10 धावा. होतील का चेस, होतील का डिफेंड? हु विन दिस मॅच? आय डोंट नो, कारण क्रिकेट आहे ते प्रेडिक्शन फेल आहेत. मैदानावरती 12 बॉल 15 धावा डिफेंड झाल्यात. 30 बॉल 36 धावा देखील डिफेंड झाल्यात. अनेक रेकॉर्ड घडले रजनीमध्ये. 6 चेंडू 10 धावा. बॅटिंगला निरंजन. 6 बॉल 10 धावांची गरज. यश भोईर ऑन बॉलिंग मार्क. पहिलाच बॉल. इट इज अ वाईड बॉल. धावसंख्या धावफलकावधी पाहायला मिळते आहे ती 22. पिचिंग साठी का? यस पाहू शकाल इथे मात्र
DRS घेतला गेलाय पंचांनी. गोलंदाजावरती आक्षेप घेतला जातोय. चला विष्णू सिंध सर आपण जॉईन व्हा लगेच. यस हा बॉल पाहू शकाल जी निकॅप घातली ती काढायचंय ही मात्र नोंद घ्या आणि पुढचा बॉल चेक केला जाईल. वाईट बॉल. तो स्क्वेअर कॅमेरा आहे बॉलर फॉलो करायचा आपण. राजू यस गोलंदाज सज्ज 6 मध्ये 9 वाईड आलाय. पुढे टाकलेला बॉल पेस मध्ये बेट केलं होतं. फटका फसलेला पाहायला मिळतोय. जल्लोष होतोय. विकेटचा पतन फलंदाज होईल गॉन. एक वेळ पंच बॅटर देखील थांबायचा. हा बॉल चेक केला जाईल कारण मागच्या बॉल वरती जो मात्र वॉर्निंग दिली होती. अंपायर जॉईन झालेले आहेत. फेअर डिलिव्हरी. लागलेला हा धक्का पाहायला मिळतोय. वन मोर ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी मेरे दोस्त. 5 मध्ये बनवायच्यात 9. डीजे श्याम 5 मध्ये 9 धावांची गरज. यानंतरचा सामना एक पाहायला मिळेल. एमके बॉयज खामगर विपक्ष कुडेरान. आणखीन एक मोठी मॅच पाहायला मिळते आहे. पण तू जाऊया मॅच कडे. कोण जिंकेल? आरडी चांदप विपक्ष मयूर ग्रुप. 5 मध्ये 9 धाव्या बनवायच्या आहेत मयूर ग्रुप संघाला. जो संघ जिंकेल तो मात्र या स्पर्धेमध्ये कायम बनून राहील. परंतु या स्पर्धेमध्ये पाहू शकाल जो संघ या मॅच मध्ये पराभूत होईल तो मात्र या स्पर्धेचा निरोप घेईल. नॉकआउट मॅच तो मॅच देखील पाहू शकाल. प्रेक्षक जसे ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंटच्या मार्फत देखील गर्दी होताना पाहायला मिळते आहे. भरपूर सारे प्रेक्षक वर्ग या 2 टीम्सला मात्र जो चालू सामन्यासाठी पाहायला मिळत आहेत. भरपूर सारे प्रेक्षक जॉईन झालेले आहेत. आपलं सर्वांचं या स्पर्धेच्या अंतर्गत सहर्ष स्वागत करतोय. 5 बॉल 9 धावा बनवायच्या आहेत. बॅटिंगला नितेश. 5 चेंडू 9 धावा. हा बॉल जाऊ दिलाय. पंचांनी दोन्ही हात फै लावलेत. वाईट बॉल. प्रेशर प्रेशर प्रेशर. कधी इधर कधी उधर. 5 मध्ये 8. सामना कधी कधी चांदप टीम कडे येतोय कधी कधी मयूर ग्रुप कडे येतोय. मॅच कशी असावी तर मॅच अशी असावी. काय मॅच पाहायला मिळते आहे आजच्या रजनी मधील. यस पुढील बॉल गोलंदाज सज्ज. पुढे टाकलेला बॉल स्क्वेअर कटचा फटका. चांगला फटका आहे. ऑन द ऑफ केलेला फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळते आहे. सिंगल येते. एका सिंगलच्या मार्फत धाव फलकामध्ये 3 कडे 24. 4 बॉल 7. वाकडीची वाडी टीम म्हणजे प्रेक्षक आहेत आपली टीम. थोडस बॅरिकेडच्या बाहेर बसायचंय. चार चेंडू 7 धाव्यांची गरज. 4 बॉल 7 धाव्यांची गरज. हृदयाची धडधड वाढवणारा सामना पाहायला मिळतोय. आरडी चांदप विपक्ष मयूर ग्रुप. 4 बॉल 7 धाव्यांची गरज. गोलंदाज सज्ज. यश लॉफ करायचं होतं. पाहुशाल मिस्टामिक फटका फसलाय. जजमेंट मात्र पाहुशाल चुकीची राहिली गेली. फिल्डर आलेत डीप मधनं. 2 धावा धाव फलकामध्ये यशस्वीरित्या कंप्लीट होतील का? यस झाल्यात. बॅकअप आहे. 2 धावा धाव फलकामध्ये कंप्लीट पाहायला मिळत आहेत. ज्या हाफ चान्स आहेत मी म्हटलं होतं हाफ चान्स आहेत त्याला फुल मध्ये कन्वर्ट करावे लागतील. तर हा सामना जिंकायचे दोन्ही संघाला. 3 मध्ये बनवायच्यात 5. 3 चेंडू 5 धाव्यांची गरज.
प्रेक्षकांनो सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या वाजवा. 3 चेंडू 5 धावेची गरज जिंकण्यासाठी मयूर ग्रुप या संघाला. होतील का डिफेन. बॅटिंगला असेल विवेक. त्या विवेकची बॅट बोलली आहे मयूर ग्रुप या टीम कडनं. 8 बॉल 12 वरती खेळतोय म्हणजे त्यानं चांगलं योगदान दिलंय आपल्या संघासाठी. तोच बॅटर बॅटिंग मार्क वरती. 3 बॉल 5 बनवायचे आहेत. पुन्हा एकदा की चांगला फटका टॅप केले बॉलला. चांगला फटका आहे. एकापेक्षा जास्त मिळेल का. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. रनआउटची चान्स. 1+1 विकेट येईल. बॅटर नितेशला मात्र आता परतावं लागेल. फलंदाज होईल गॉन. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. सामना अजून संपला नाही कारण मी अजून जिंकलो नाही आहे. याचं मात्र उत्तर दोन्ही टीम शोधतात. एका बाला मयूर ग्रुप दुसऱ्या बाला आरडी चांदप. 2 मध्ये बनवायच्या आता मात्र 4. 2 चेंडू 4 धावा. या स्पर्धा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. 2 बॉल 4 बनवायच्या आहेत. तर येतोय बॅटिंगला विवेक असेल. 2 बॉल 4 धावा जिंकण्यासाठी मयूर ग्रुप या संघाला. तू पाहू शकाल दोन्ही संघ बलाढ्य आहेत. मी म्हटलं होतं बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई शेवटच्या ओव्हर पर्यंत शेवटच्या बॉल वरती जाईल यात मात्र शंका नाही आहे. हाय व्होल्टेज ड्रामा आजच्या या 6व्या रजनी मधील 6व्या नाईट मधील एका हृदयाची धडधड वाढत चाललेली पाहायला मिळते आहे. 2 बॉल 4 धावा बॅटिंगला विवेक. 2 बॉल 4. लॉफ करायचं होतं. अडबा बॅटने स्लाइस करायचं होतं. पाहू शकाल तिथे मात्र एकतर धाव कंप्लीट केली गेली. सेकंड साठी जात आहेत. तो दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. 1+1 विकेट. आता 1 बॉल बनवायच्या 3 धावा. 1 चेंडू 3 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग. बॅटिंगला विवेक असेल. कोण जिंकेल. 31 धावा होतील कसे होतील का डिफेंड. ही 1 बॉल 3 धावेची गरज. नवीन बॅटर प्रज्वल येतोय. 1 बॉल 3. एक बॉल 3 धावेंची गरज. 1 बॉल 3 धावा जिंकण्यासाठी मयूर ग्रुप या संघाला. परंतु बॅटिंगला असेल विवेक. 10 बॉल 14 वरती खेळतोय. कोण जिंकेल. विजय तर क्रिकेटचाच होणार यात मात्र शंका नाही आहे. 1 बॉल बनवायच्या 3 धावा. कोण जिंकेल. एका बॉल आरडी चांदप. दुसऱ्या बॉल मयूर ग्रुप. 2 बलाढ्य टीम. एका बाजूला मयूर पिसेकर प्रतीक पिसेकर आणि कंपनी मयूर ग्रुप. दुसऱ्या बाजूला नंदू दादा भंडारी साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ आरडी चांदप. हा संघ पाहायला मिळतोय. 1 बॉल बनवायच्या 3. गोलंदाजाला कान म्हणतात दिले जातात मिस्टर जयेशच्या मार्फत. यश भोईर नावातच यश आहे आणि यश मिळवणारी गोलंदाजी देखील करतोय. परंतु या बॉलवरती काय. 1 बॉल 3 धावेंची गरज. भरपूर सारा पाहुशाला जल्लोष सांगत होते 2 टीम साठी. पाठीराखे भरपूर आहेत. 1 बॉल 3. जाऊया मॅच कडे. 1 बॉल 3. पुढे टाकलेला बॉल. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. पाहुशाला जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. ऍज अ स्ट्रेट ऍज आरो फटका पाहायला मिळतोय. क्रिकेटचा सर्वात श्रेष्ठ स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय. मैदानाला आग लावून टाकणार हा चेंडू पाहायला मिळतोय. विवेकचा ब्रँड पेश केला गेलाय. बॉल सीमा पार आणि या बॉलवरती विनिंग स्ट्रोक्स. चौकार. गोल्डन चौकारच मारला बॅटर विवेक ने. ना कद बडा ना पद बडा. जो मुसीबत में लढा वो सबसे बडा. मॅच फसली होती त्या मॅच मधून काढण्याचं काम केलंय मिस्टर विवेकनं. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते आहे. शेवटच्या बॉलवरती 1 बॉल 3 धावा असताना मात्र मारलेला तो चौकार आज जल्लोष सांगून देतोय. अभिनंदन टीम. अभिनंदन टीम मयूर ग्रुप. मयूर पिसेकर प्रतीक पिसेकर साहेबांना नक्कीच भरपूर सारा शुभेच्छा देतोय. मयूर ग्रुप अभिनंदन. हार्ड लक देऊया. इथे मात्र आरडी चांदप. तुम्ही या नक्कीच पाहू शकाल. प्रयत्न मात्र नक्कीच चांगले होते परंतु दोन्ही टीमला नक्कीच सलाम करेन. चांगला खेळ राहिलाय. क्रिकेटचाच विजय झालेला आहे. अभिनंदन टीम मयूर ग्रुप. हार्ड लक देऊया आरडी चांदप. काय मॅच झाली पाहायला मिळाली आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच
नो डाऊट एक बॉल 3 धावा असताना तो गोल्डन चौकार मारून आपल्या संघाला मात्र पाहू शकाल. विजयाचा आस्वाद मात्र चाकून दिला आणि संपूर्ण अंबरनाथ बदलापूर विभागामध्ये आज मात्र पाहू शकाल त्या खेळाडूचं नाव झाले तो बॅटर आहे विवेक. चला प्लेअर ऑफ द मॅच साठी लगेच जॉईन व्हा. बातमी संपूर्ण पाहू शकाल तालुक्यामध्ये बदलापूर विभागामध्ये पोहोचली गेली आहे. जबरदस्त मॅच पण तो मैत्रीपूर्व लढत होती मित्रांनो. नो डाऊट मैत्रीपूर्व लढत झाली पाहायला मिळाली.